नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनुपमा लाभे आपल्या ई लर्निंग या कोर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आपला विषय आहे आयकर आणि आपलं सुरू असलेला टॉपिक आहे इतर साधनांपासून उत्पन्न. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आता आपण प्रॉब्लेम्सला सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला इतर साधनांपासून उत्पन्नाचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे असतात ते अधिक स्पष्ट होतील. तर चला आजचं आपलं पहिलं प्रॉब्लेम आपण बघूया काय आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स सबमिटेड बाय श्री रामकुमार, कम्प्यूट हिज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. बघा, आपल्याला श्री रामकुमार यांचं इन्कम दिलेलं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे फक्त आपल्याला त्यांचं इतर साधनांपासून जे मिळालेलं उत्पन्न आहे त्याचंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघूया पहिलं जे दिलेलं आहे त्याच्यात काय आहे. ॲज डायरेक्टर ऑफ एक्स कंपनी लिमिटेड, तो एक डायरेक्टर आहे एक्स कंपनी लिमिटेडचा. ही रिसिव्ड ₹12,000 पर मंथ ॲज सॅलरी अँड ₹1,200 पर मंथ ॲज एंटरटेनमेंट अलाउन्स. बघा, ॲज अ डायरेक्टर ही इज त्याला 12,000 ही सॅलरी मिळते आणि ₹1,200 त्याला एंटरटेनमेंट अलाउन्स मिळते. द कंपनी प्रोव्हाइड्स हिम अ कार फॉर बोथ ऑफिशियल अँड पर्सनल यूज. कंपनीने त्याला कार पण दिलेली आहे, जो ती ऑफिशियल यूजला पण वापरतो आहे आणि स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पण त्याचा वापर करतो आहे. द पर्सनल यूज इज एस्टिमेटेड टू बी 50%. द कंपनी इनकर्स अँड एक्सपेंडिचर ऑफ ₹16,000 ऑन रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ द कार. कंपनी 50% जे आहे तो पर्सनल यूजसाठी उपयोगात आणतो आहे आणि कंपनी जे आहे ते ₹16,000 त्याचं जे कारचा मेंटेनन्स आहे कार चालवण्यासाठी, तो नाही पण ऑफिशियल यूजसाठी असो की पर्सनल यूजसाठी असो, ती 16,000 तो कंपनी जे आहे ती बेअर करते आहे आणि डेप्रिसिएशन कारचं त्यांनी 14,000 सांगितलं. बघा, मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच म्हटलं आहे की आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. बाकी त्याला जे मिळणारं इन्कम आहे ते आपण इथे विचारात घेणार नाही आहे. आणि जसं 12,000 त्याची सॅलरी, ₹1,200 त्याचा एंटरटेनमेंट अलाउन्स म्हटलेलं आहे, तर हे त्याचं जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होईल, ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये होणार नाही. म्हणून हा जो पहिला पॉईंट आहे पूर्ण, त्याच्याबद्दल आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये विचार करण्याची गरज नाही. चला आता दुसरं बघूया. दुसऱ्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे ही वॉज ऑल्सो डायरेक्टर इन अनादर कंपनी. बघा, या ज्या कंपनीमध्ये जो आहे तो एक एम्प्लॉई म्हणून काम करतो आहे. पहिल्या याच्यामध्ये तो एम्प्लॉई म्हणून त्याला सॅलरी मिळते आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. डायरेक्टर म्हणून काम करतो आहे म्हणजे तो तिथला एम्प्लॉई नाही आहे, पण त्याला तिथून काय मिळते, एक फी मिळते आहे. आता डायरेक्टर्स फीज जी आहे ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये काय होत असते, टॅक्सेबल होत असते. म्हणून आता हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जी टॅक्सेबल होणार आहे ही ₹13,000 सॅलरी, ही आपल्याला इथे काय करावी लागणार आहे, लक्षात घ्यावी लागणार आहे. नंतर बघूया आपण तिसरं, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट्स विथ अ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ₹2,000. आता जो इंटरेस्ट आहे कोऑपरेटिव्ह बँकेकडून जो मिळणारा इंटरेस्ट असतो तो पूर्णतः म्हणजे 2,000च्या 2,000 ही इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडच्या आतमध्ये आपल्याला टॅक्सेबल दाखवायचं आहे, त्याच्यावर पूर्ण टॅक्स लागणार आहे. डिव्हिडंड्स रिसिव्ड फ्रॉम अ फॉरेन कंपनी. हे याला फॉरेन कंपनीकडून डिव्हिडंड मिळालेलं आहे, तो भारतीय कंपनीकडून नाही आहे. मग आता आपल्याला याच्यातून विचार करायचा नाही की त्याच्यातला टॅक्स ॲट सोर्स फॉरेन कंपनी कापलेला आहे की नाही कापलेलं आहे. मग त्या कंपनीने कापलेलं असेल तर मग आपल्याला इथे कापायची गरज नाही आहे, असं काहीही नसतं. आपण सरळ समजायचं आहे की याचा टॅक्स जो आहे तो भारतामध्ये कापला गेलेला नाही आहे, म्हणून आपल्याला 6,000वरती टॅक्स लावायचा आहे. म्हणून त्याचा पूर्णच्या पूर्ण हा डिव्हिडंड जो आहे तो टॅक्सेबल राहणार आहे. आता रिसिव्ड विनिंग्स फ्रॉम लॉटरी ₹24,500. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, इथे रिसिव्ड म्हटलेलं आहे, लक्षात येते. रिसिव्ड म्हणजेच काय असतं, याच्यातला जो टॅक्स आहे तो ऑलरेडी कापून त्याच्या हातामध्ये ते पैसे दिलेले आहे. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितलं होतं ग्रॉसिंग अप. ग्रॉसिंग अप म्हणजे आपल्याला सकल उत्पन्न जे आहे त्याच्यावरती टॅक्स द्यायचा आहे, कर आपल्याला सकल उत्पन्नावर द्यायचा आहे. पण हा सकल उत्पन्न नाही आहे, काय नेट इन्कम आहे. आता आपल्याला याला ग्रॉस करावं लागणार. मग जेव्हा आपल्याला याला ग्रॉस इन्कममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे त्याला आपण म्हणतो ग्रॉस इन्कम. कसं करायचं ते मी तुम्हाला
जेव्हा आपण उत्तर पाहू तेव्हा दाखवणारच आहे. नंतर इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन इंग्लंड. हे ॲग्रिकल्चरल लँड इन इंडिया जी आहे ती एक्झम्प्टेड आहे, पण हा ॲग्रिकल्चर इन इंग्लंड म्हणत आहे, म्हणजे याच्यावरती काय होणार आहे, पूर्णपणे त्याला टॅक्स जो आहे तो पे करावा लागणार आहे. नंतर ऑनररियम फॉर डिलिव्हरिंग लेक्चर्स इन अ रजिस्टर्ड सोसायटी ₹1200. हे ऑनररियम म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण लेक्चर द्यायला गेलेलो आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्याला काहीतरी अमाऊंट दिलेली आहे, तर ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे हेडच्या. लक्षात आलेलं आहे. हा आपलं प्रॉब्लेम आहे. आता आपण सोल्युशनकडे जाणार आहे. पहिल्यांदा जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये सुद्धा सगळ्यात पहिले आपल्याला प्रॉब्लेम नीट समजून घ्यायचं. ते समजून घेतल्यानंतरच मग आपल्याला सोल्युशनकडे जायचं असतं. चला आता आपण याचं सोल्युशन बघूया काय आहे. पहा, आपण हे असंच लिहिलं आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, कॅल्क्युलेशन ऑफ कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, अशाच प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. नंतर फॉर द असेसमेंट इयर 2020-21. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं आपल्याला काय दिलेलं होतं, इथे पहिले लिहिलं होतं सॅलरी. मग सॅलरी आपण कन्सिडर करतो आहे का, नाही. आपण काय करतो आहे, हा दुसरा पॉईंट. ही वॉज अ डायरेक्टर इन अनादर कंपनी फ्रॉम विच ही रिसिव्ड ₹13,000 ॲज डायरेक्टर्स फीस. तर बघा, आपल्याला इथे डायरेक्टर्स फीस पाहिजे लिहिलेली आहे. ती किती होती, 13,000, म्हणून आपण इथे त्याच्यासमोर 13,000 लिहिलेले आहे. लक्षात द्या. नाही समजलं तर पुन्हा मला व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. आता दुसरं बघूया काय म्हटलेलं आहे त्यांनी. हे झालं 13,000 इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट्स विथ अ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. मी तुम्हाला सांगितलं, हा जेवढा इंटरेस्ट आपल्याला कोऑपरेटिव्ह बँकेकडून मिळते तो टॅक्सेबल आहे, म्हणून आपण इथे काय दिलं आहे, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड 2,000. आपण हा काय दाखवलं आहे, इन्कममध्ये दाखवलं आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, पूर्णपणे टॅक्सेबल. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अ फॉरेन कंपनी किती दिले आहे, 6,000. फॉरेन कंपनी आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, पूर्ण 6,000च्या 6,000 हे आपल्याला इथे काय करायचं आहे, टॅक्स दाखवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा लक्षात घ्या, रिसिव्ड विनिंग्स फ्रॉम लॉटरी. रिसिव्ड हा शब्द आल्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, 24,500 जे दिलेलं आहे त्याचा आपल्याला ग्रॉसिंग अप करायचं आहे. मग आता ग्रॉसिंग अप करताना आपल्याला काय करावं लागेल आहे, लक्षात घ्या. हां, आता सगळ्यात पहिले विनिंग्स फ्रॉम लॉटरी वगैरे जे असतं त्याच्यातला 30% टॅक्स जो आहे तो डिडक्ट केलेला जातो. 30% जेव्हा टॅक्स डिडक्ट केलेला जातो तेव्हाच, म्हणजे याच्यामध्ये आता हे आपल्याला 24,500 जे उत्पन्न दाखवलं आहे ते किती आहे, 70% आहे. बरोबर आहे. आपल्याला त्याला 100%मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग आता जेव्हा आपल्याला 100%मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, चला मी आता दाखवते कशा प्रकारे आपण याचं कॅल्क्युलेशन करू शकतो आहे. आपण इथे कॅल्क्युलेशन करूया, ते कसं काढलेलं आहे त्यांनी, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे 24,500 हे काय आहे, ह्याची अमाऊंट टेक्स्ट. $24,500 हे किती आहे, हे आहे 70% आहे. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण 100% आपण काय करत असतो, जेव्हा त्याला पूर्ण 100% मिळतं तर त्याच्यातला 30% आपण काय करत असतो, काढून घेत असतो. म्हणजे तो टॅक्स काढून घेत असतो आणि मग उरलेली अमाऊंट त्याला देत असतो. मग आता ही जी उरलेली अमाऊंट आहे 24,500 हे किती झालं, 70% झालं. मग आपल्याला जेव्हा 100% हवं असेल, बरोबर आहे, तर ती अमाऊंट किती येणार. म्हणजे आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 100% जेव्हा आपल्याला काढायचं आहे ती 70%ला झाली आहे ना. आता मग 100%ला किती. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं, 24,500 मल्टिप्लाइड बाय
मल्टिप्लिकेशनचं इथे जे आपल्याला चिन्ह दाखवायचं आहे ते अशा याने येतं मल्टिप्लिकेशन. 500 आपल्याला घ्यायचे आहे. मल्टिप्लाइड बाय किती येणार, मल्टिप्लाइड बाय येणार आपलं 100. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये द्यायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 24,500 मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय 70. हे पाहिजे केले. 24,500 मल्टिप्लाइड बाय 100, त्याच्यानंतर डिवायडेड बाय काय करायचं आहे आपल्याला 70. म्हणून इथे आपण समोर जाणार, मल्टिप्लाइड करणार. कितीने मल्टिप्लाय करणार आपण 100नी, आणि डिवायडेड बाय आपण काय दाखवणार आहे त्याला 70. म्हणजेच आपलं जे ग्रॉसिंग अप येतं आहे त्याचा ॲन्सर किती येतं आहे 34,500. तुम्ही करून पहा, हे लक्षात आलेलं आहे तुम्हाला. 24,500 हे 70 आहे, कारण ऑलरेडी 30% आपण मायनस केले. 100मधून 30% मायनस झालं म्हणजे किती येतं 70. म्हणजेच हे 24,500 हे 70 आहे. तर मग 100 किती, कारण क्रॉसिंग अप करायचं आहे आपल्याला, सकल उत्पन्न घ्यायचं आहे. म्हणून मग आपण काय केलं 24,500 मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय 70 अशाने आपण 35,000 हे जे आहे ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आलं आहे लक्षामध्ये? नाही आलं तर पुन्हा तुम्ही मला विचारू शकता, आपण पुन्हा ते सॉल्व करू. मग नंतर बघा काय दिलेलं आहे. विनिंग्स फ्रॉम लॉटरीज झालेलं आहे. मग इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल इन इंग्लंड, मी जसं सांगितलं भारतामध्ये जर मिळालं असेल तर ते टोटली एक्झम्प्टेड होतं, म्हणजे टॅक्स लागत नाही. पण इंग्लंडमधून मिळालेलं आहे म्हणून ते 78,000 पूर्णच्या पूर्ण काय आहे आपलं टॅक्सेबल आहे. आणि शेवटलं दिलेलं आहे त्यांनी ऑनरेरियम फॉर डिलिव्हरिंग लेक्चर्स इन अ रजिस्टर्ड सोसायटी 1,200. आणि म्हणूनच आपण इथे काय दिलं आहे ऑनरेरियम फॉर लेक्चर 1,200. आणि अशा प्रकारे त्याचं टोटल इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या सगळ्यांची काय करायची आपल्याला टोटल करायची. ते किती आली 1,35,200. आलं आहे लक्षात? मला वाटतं नक्कीच आलेलं असेल. नसेल आलं तर मला केव्हाही तुम्ही याच्याबद्दल विचारू शकता. कधी व्हॉट्सअपवरती विचारा, समजलेलं नसेल तर तुमचे सगळे डाऊट्स मी इथे क्लिअर करून देईन. ठीक आहे? ओके, थँक्यू.